जी की पावन स्मृति में 10 करोड़ नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान। तर कुमारीचा आहे ना, मी ओळखते शाळेचे सर्व शिक्षक वृंद, भारत सरकार आणि ब्रह्मकुमारीज विद्यालय यांच्यामध्ये करार होऊन 2 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 10 करोड नशा मुक्ती प्रतिज्ञा अभियान 6 ते 20 ऑगस्ट या दरम्यान भारतात संपूर्ण भारत देश हा नशापासून कसा मुक्त होईल यासाठी हा करार केलेला आहे। भारत सरकार आणि ब्रह्मकुमारीज यांच्यामध्ये हा करार होऊन भारत सरकारने ब्रह्मकुमारीला जे विद्यालयातील जे आहेत त्यांना एक करार होऊन यांना हे अभियान दिलं आहे की शपथ घ्यायची आहे की 10 करोड व्यक्ती भारतातील हे नशामुक्त कसे होतील। तुम्ही कोणी नशा करता का, व्यसन करता का, कोणी करता, कोण कोण करते असं आहे का? कोणी खर्रा खातं, कोणी गुटखा खातं, गोड सुपारी खातं, असं खाता कोणी? खर्रा हे नसेल खात पण गोड सुपारी खात असा खाता का? असे कोण कोण आहेत की आई तुमच्यापैकी तुमची आई किंवा वडील काही खर्रा खात असेल तर घ्यायला पाठवतं दुकानात आणि तुम्ही जाता, असं कोण कोण आहेत? कोण कोण? हात वर करा. ज्यांचे आई वडील पाठवतात की हा बापू घे रे, आई जास्त खाते आजकाल, तर काय करायचं, हा बाई घेऊन आण पैसे घे, मग तुला मग चॉकलेट घ्यायला देतो. कोण कोण आहेत? हात वर करा, हात वर करा. ज्यांचे आई वडील इकडे कोणीच नाहीत, तुमच्या घरी पाठवतच नाही, हा ते घरीच बनवतो मध्ये पहा ते. हा आजपासून लक्षात ठेवा की आई वडिलांनी जर काही म्हटलं की खर्रा वगैरे काही गुटखा काही घ्यायला जायचं म्हटलं तर अजिबात जायचं नाही. काय म्हणायचं की दुसरं काम सांगा आम्हाला, पण ते आणायला जाणार नाही. मारतील तरी नाही जायचं. ठरवाल आजपासून दुसरं काम कुठलंही सांगा म्हणा, दिवसभर काम सांगा, पण ते आणायला जाणार नाही. का बरं? आपण जेव्हा आणायला जातो ना आपण कधी कधी व्यसन लागण्याचं काय असतं ते काय आपण खाऊन बघू थोडं असं लागतं, हो ना, म्हणून ते आणायला जायचं नाही. आणि काय होतं की व्यसन म्हणजे नशा वेगवेगळा असतो. दारू सिगारेट हा असतो तसा नाही. व्यसन कोणता असतो? मोबाईल बघण्याचाही व्यसन असतो. तुम्हाला जास्त हा व्यसन आहे ना? कोणता व्यसन आहे? ते हसतात पाहिजे, ज्यांना ज्यांना आहे ना ते हसतात. कोणता व्यसन आहे? मोबाईल जास्त बघण्याचा व्यसन आहे की नाही नशा? कोणाकोणाला आहे जास्त मोबाईल बघतात? कोण कोण आहे? हात वर करा. कोण कोण मोबाईल बघतात जास्त? पहा बरं, तुमच्या आई वडिलांना बोलवलं जाईल. कोण कोण बघतात? प्रामाणिकपणे हात वर करा. कोण कोण मोबाईल बघतात? हा आता एक एक आहे पहा, एक एक हात वर करतात. तर हा सुद्धा एक व्यसन आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट मर्यादा पलीकडे करणं म्हणजे काय आहे? तर व्यसन आहे. तर आता बोलायचं नाही प्लीज, हो शांत शांत झालं. तर आपण हा 10 करोड नशामुक्त अभियाना बोलायचं नाहीये, झालं. 10 करोड नशामुक्त अभियानातर्फे हा आपण आलो आहोत. म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यक्ती, आपले आई वडील जरी बोलायचं नाही. तुमच्यासारखीच एक मुलगी होती आणि तिचे आई वडील काय होते? आई वडील काय करत होते? वडील काय करत होते? दारू वगैरे पित होते. असंच कोणी नशामुक्ती सांगायला शाळेमध्ये गेलं आणि तिला सांगितलं की तुझे जर वडील जर असे करत आले तर तुझे वडील एक दिवस मरतील. तर ते घरी जाऊन रडायला लागली वडिलांसमोर. का म्हणायचंय की मला ते रडायला लागली. का बरं? वडील विचारते का बरं रडताय? तर ते म्हणजे त्यालाही आश्चर्य वाटलं तिच्या वडिलांना की रडणार कसं आहे. तर काय बरं की तुम्ही दारू वगैरे पिता म्हणून तुम्ही रडणार आहेत. आमच्या शाळेत आज कोणतरी आले होते, त्यांनी सांगितलं आहे की जो नशा करतो, जो दारू वगैरे पितो ते समोर मरणार आहेत. म्हणजे मी आतापासूनच म्हणजे ती दुःखी होऊन रडत होती. मग त्या मुलीचा त्या परिणाम तिच्या वडिलावर इतका झाला की त्या छोट्याशा मुलीला कळलं, तर आपल्याला का बरं कळू शकत नाही? म्हणून तो व्यक्ती त्या व्यसनापासून दूर झाला. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या घरचं व्यक्ती जर कोणी जर व्यसन करत असतील तर त्यांना सोडवण्याची ताकद कोणात आहे? तुमच्यात सुद्धा आहे. तुम्ही जर त्यांना वारंवार जर म्हटलं ते सुद्धा दूर होऊ शकतात. आणि तुम्ही सुद्धा संगत कुणाची करायची? चांगल्या व्यक्तीची करायची, वाईट व्यक्तीची संगत करायची नाही. कधी कधी काय करतो, आपला मित्र खरं आणते आणि आपण काय म्हणतो, देते आपल्याला, घेणार आहे. मग आपल्याला काय वाटतं, याच्याकडे जर नाही म्हटलं तर हा उद्यापासून बोलणार नाही.
आणि बोलणार नाही आणि आपल्यासोबत ठेवणारही नाही. पण नाही म्हणण्याची ताकद कुठल्याही व्यसनाची सुरुवात कधीपासून होते? हो म्हटल्यानं. कधी होते? एखाद्याने खाऊन बघ म्हटलं, आपण खातो. आपल्याला चव माहित असते का? नाही. म्हणून नाही म्हणण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे का कुठलीही गोष्ट असेल तर नाही म्हणायला शिका. का करायचं? वाईट जर गोष्ट असेल, कुणी जर काहीही दिलं तरी काय म्हणायला शिका? नाही म्हणायला शिकायचं. ही ताकद हे आमच्या ब्रह्मकुमारीच विद्यालयातर्फे राजयोगा मेडिटेशन जे शिकवलं जातं, आमच्या गावी सेंटर आहे, माहित आहे? ओम शांतीचा सेंटर माहित आहे? कोणाकोणाला माहित आहे? आता आपण बाल शिबिर घेणार आहोत समोर. राकेश भाई निकारे आहेत, तर हे आम्ही सर्व हे बाल शिबिर करतो. बाल शिबिरला याल ना? बाल शिबिर घेणार आहोत, तर बाल शिबिरला याल? सगळे गेम्स राहतील, डान्स राहील, सगळेच राहतील आणि जेवण पण राहील. 2 दिवसाचा बाल शिबिर घेऊ, तर बाल शिबिरला याल ना? हा, तर ह्यामध्ये शिकवलं जातं आणि मेडिटेशन पण शिकवलं जातं की अभ्यास करताना मन फिरतं, तर मनाला एकाग्र कसं करायचं. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणण्यासाठी जी पॉवर असते, ती एनर्जी असते, ती कुणाकडून घ्यायची आणि आपल्या मनात बोलायचं नाहीये. आपल्या शक्ती कशी निर्माण करायचं याचं हे राजयोगा मेडिटेशन, विचार कसं करायचं हे शिकवलं जातं. मॅडम, तुम्ही लहान मुलांना किंवा तुम्ही शिकले असतील, आम्ही शिकलो, पण ह्या विद्यालयात शिकवलं जातं की कसं वागायचं, कसं बोलायचं. पण विचार कसं करायचं हे कोणी सांगत नाही. तर आमचं हे विद्यालय आहे, ब्रह्मकुमारीच विद्यालय, त्यामध्ये शिकवलं जातं की विचार कसं करायचं. तुम्ही विचार करता? विचार करता की नाही करत? जेवण करायचं आहे, विचार येतं ना? तर निगेटिव्ह जे विचार येतात त्यांना पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करायचं याचं सुद्धा नॉलेज या विद्यालयामध्ये दिलं जातं. म्हणूनच भारत सरकारने ब्रह्मकुमारी सोबत करार करून असं लक्षात आलं की असं रिसर्च झाला की 1 वर्षापेक्षा जर जास्त आपण राजयोगा मेडिटेशन केलं तर 97% व्यसनापासून मुक्त होतं. असं आमच्या ज्ञानात आलेले असं अनेक व्यक्ती आहेत जे खूप व्यसनी होते, ते त्यापासून मुक्त झालं. तर हा असा प्रोग्राम आहे भारत सरकारद्वारे. आपण शेवटी मेडिटेशन करणारच आहोत 5 मिनिट. तर मी समोरचं मार्गदर्शन करण्यासाठी राकेश भाईला निमंत्रण देतो. चला, नमस्कार सर्वांना. झोपल्यात का सर्व? नाही ना? जे झोपल्यात ते हात वर करा. चला, जीवनात कसं बनायचे आहे तुम्हाला? देवासारखं बनायचे आहे की माकडासारखं बनायचे आहे? हा, कोणाकोणाला देवासारखं बनायचे? हात वर करा. ज्यांनी हात वर नाही केलाय ते माकडासारखा बनतील.